वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही मस्त असाल. आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात पहिले आपले गुरु आहेत आपले आई वडील. त्यांच्यावरती खूप प्रेम करा आणि त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आणि त्यांची काळजी घ्या. आई वडिलांवरती खरंच सगळ्यांनी प्रेम करायला पाहिजे आणि आपल्या सासू सासऱ्यांवरती पण प्रेम करा. ते पण आपले आई वडीलच आहेत, त्यांच्यावर पण खरंच प्रेम करा आणि आपल्या परिवाराला खूप खूप हॅपी ठेवा. आज आम्ही जात आहोत बाहेर जेवायला, पण बघूया कुठे, डिसाईड नाही केलं आणखीन. घरी जाणार मम्मीकडे, तेव्हा मी डिसाईड करेल कुठे जायचं आहे कुठे नाही. आणि तुम्हाला पण मम्मीला भेटवते. खूप खूप छान आहे माझी मम्मी. आम्ही तर आईच बोलतो, मम्मी नाही बोलत, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलून दाखवते. मम्मी माझी आई खूप खूप मला प्रिय आहे. माझे वडील पण मला प्रिय आहेत. माझे सासू सासरे पण मला प्रिय आहेत. सगळ्यांवरती प्रेम करा. आपली सगळी फॅमिली आहे, आई वडील पण आणि सासू सासरे पण. सासरचे पण आपलीच लोक आहेत, माहेरची पण आपलीच लोक आहेत. त्यांच्यावर खरंच प्रेम करा. आज खूप छान क्लायमेट झालेलं आहे आणि ह्या क्लायमेटमध्ये सगळे फिरायला जातात, मला माहिती आहे. आम्ही पण जातो. ह्या वर्षी पण जाण्याचा प्रयत्न तर नक्की करणार आहोत. कुठे जाणार आहोत ते नक्की दाखवेल मी तुम्हाला. जर तुम्ही धबधब्यावरती वगैरे जात असणार तर प्लीज स्वतःची काळजी घ्या. इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ बघते, खूप लोकांना त्रास झालेला आहे, खूप लोक देवाच्या घरी गेलेली आहेत. तर तुम्ही प्लीज काळजी घ्या स्वतःची. आपली लाईफ एवढी स्वस्त नाही आहे, एवढी की आपण म्हणजे 1 मिनिटामध्ये ती लाईफ आपण घालवू. आपल्या आईवडिलांवरती काय होईल त्यांचा विचार करा. आईवडिलांवरती काय म्हणजे तो क्षण असेल आईवडिलांसाठी, तो तुम्ही प्लीज विचार करा थोडा तरी आईवडिलांचा आणि स्वतःवर पण प्रेम करा. इन्स्टावरती व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये आपल्या जीवाला धोका नका देऊ, आपला जीव गमावू नका. काळजी घ्या. या पावसामध्ये तुम्ही जा फिरायला, पण स्वतःची काळजी घ्या आणि कुठेही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुमच्या जीवाला धोका बसेल. तर तुम्हाला मी दाखवेल. आज मी जात आहे माझ्या परिवाराबरोबर कुठे, तर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. चला, आईला भेटवते. आली आहे मम्मीकडे आणि मम्मीच्या घरी जात आहे मी आणि भेटवते तुम्हाला. मम्मी काय करते दाखवते तुम्हाला. बापरे, मी एवढी घाबरली ना, मला वाटलं लिफ्ट बंद आहे आणि मला तर चालत सीढ़्याने जावं लागेल कारण माझी कॅपॅसिटी नाही एवढी चालायची. तर जाते मी लिफ्टमध्ये, तुम्हाला भेटते. मम्मी काय करते दाखवते. आली लिफ्टमध्ये आणि जात आहे आईकडे. चला तुम्ही पण. आई काय करते माहिती नाही, झोपलीच असेल नक्की. तिला माहिती नाही मी येणार आहे की नाही. तर बघूया तिला काय वाटेल मी आली अचानक. अंधार झालेला आहे. वा, सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? एकदम ओके. पप्पाने काय केले ते? पप्पाला हेअर डाय केली. हेअर डाय. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना पण. तुम्हाला पण लाख लाख शुक्रिया, हार्दिक शुभेच्छा. शुक्रिया कसला? लाख लाख शुक्रिया नाही, थँक्यू बोल आई. लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. हे आहे आईचं घर आणि बघा तुम्हाला तर माहित आहे सगळे घरात कपडे वगैरे पावसाचे सुकतात. आईला बरं वाटलं मी आली तर ना, की नाही? छान वाटलं सरप्राईज दिसते. ही आमची वैष्णवी क्युटी पाई आणि हे आमचं मंदिर आहे. बघा किती छान छोटंसं घर आहे आमचं. काय हे काय आई बोलते तिकडे पण दाखव जरा माझ्या यूट्यूबला. हे बघा इकडे किचन आहे आईचा. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही एकदा बघितला होता. किचन आहे. किचन. हा छोट्यावाल्या भावाचा बेडरूम दिसतोय का? बेडरूम मध्ये हे बघा चालतं. पाऊस पाण्याचे कपडे सुकत नाहीत म्हणून असं तसा पसारा पडला. आई बोलते ठीक आहे ना, चांगलंच आहे घर, स्वच्छ ठेवले आईने माझ्या. हे माझ्या मोठ्या भावाचं म्हणजे माझ्या पाठच्या भावाचा बेडरूम आहे. बघा कसं आहे आमचं घर. पप्पाला ढेकर आला मध्येच, व्हिडिओमध्ये आला असेल तो ढेकर, पण ठीक आहे, होतं हे सगळं नॅचरल आहे. आणि मी आहे
हॉलमध्ये पण आम्ही कपाट ठेवले, आमच्याकडे कपाटच कपाट आहेत, कपाटाची कमी नाही आहे. आणि बघा हे टमाटर आणि अद्रक आईने असं सगळं साफ करून सुकवलेलं आहे. आणि ही माझी बहीण गीता, तुम्हाला माहिती आहे, भेटलात तुम्ही तिला पण. हे पप्पाचा आणि मम्मीचा फोटो आहे, खूप जुना फोटो आहे हा पण. आणि आज जायचं आहे आपल्याला बाहेर का नाही जायचं? जाऊया ना. कुठे जाऊया? उपवास आहे तुझा? उपास सोडायचा याला जाऊन काठेवाडीला. काठियावाडीला जायचं आहे, चला ठीक आहे. काठेवाडीचं जेवण आवडते ना. पप्पा तुम्हाला यायचं आहे का नाही? तर चला आता बघूया. डिसाईड तर केलं आहे आम्ही काठियावाडीला जायचं, व्हेज खायचं, कारण आज पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा, तर काहीतरी मस्त गोड आणि व्हेज जेवण खायला पाहिजे. तसं पण आम्ही नॉनव्हेज खातो पण कमी खातो, एवढं आम्हाला आवडत नाही आता जास्त नॉनव्हेज, थोडंफार कधीतरी ठीक आहे नॉनव्हेज. तर बघते, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. कुठे जाणार आहेत ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते. थोडा वेळ झोपलेली मी आणि सकाळी लवकर उठलेली, तर आराम केला, थोडं बरं वाटलं. आणि आता उठली आहे. आई बघ किचनमध्ये काय करते दाखवते तुम्हाला. तिच्यातच भात घातला असेल ना तू अजून? हो, ते पोरायसाठी गेले, तुम्हाला खायचा नाही. कुणाला काय झाला ना, पोरायला त्याच्यात आवडतं, दीपकला, श्यामला, त्याच्यातला कोकणमधला. खीर बनवली भोपळ्याची. आता चहा वगैरे पिणार आणि थोड्या वेळात निघू आम्ही बाहेर. जेवायलाच जायचं आहे आता. मम्मीचा उपवास आहे, तर मम्मी बोलली मी बाहेर उपवास सोडते. तिकडे व्हेज जेवण भेटतं काठियावाडीमध्ये आणि चांगलं जेवण असतं. तर आम्ही विचार केला की आज मम्मीला मी तिकडेच घेऊन जाते आणि आईला पण तिकडचं जेवण आवडतं. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळात चहा वगैरे पिऊन. इव्हनिंगचा संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि चहा वगैरे पिऊन आता निघणार आहोत. दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. तुम्ही बघितलं असेल किचनमध्ये आईने जेवण वगैरे बनवलं दोन्ही भावांसाठी, कारण ते लोक येणार नाहीत, लेट येणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जेवण आईने बनवलेलं आहे, डाळ भात. आणि तयार होऊन आता आम्ही निघणार आहोत. वाटी चाय पिते बघा, ह्या वाटीमध्ये चाय प्यायला. ड्रेस कपडे घालणार आहेस का? चहा पिता पिता आई आणि पप्पांबरोबर एवढ्या गप्पा गोष्टी केल्या आणि हसलो. खूप मज्जा आली आणि अशी वेळ खरंच खूप नशिबाने भेटते. म्हणून आई वडिलांना टाइम द्या आणि त्यांच्याबरोबर मस्तपैकी असाच एन्जॉय करा. आता निघालो आहोत आम्ही जेवायला
आणि कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे मी तुम्हाला दाखवते आणि काय काय मागवणार आहे जेवायला ते पण तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आज आहे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यात प्रथम आपले आईवडील आपले गुरु आहेत, तर त्यांचा आशीर्वाद घेणं खूप जरुरी आहे. आई वडिलांवरती नेहमी प्रेम करा, त्यांचा आदर सन्मान करा, त्यांच्यासाठी वेळ काढा आणि खूप खूप त्यांना टाइम द्या, कारण आई वडील आपल्यासाठी सर्व प्रथम देव आहेत आणि तुम्ही त्यांची इच्छा सगळी पूर्ण करायचा प्रयत्न करा. चला तुम्हाला नेते हॉटेलवरती. चावी घेतली ना? लिफ्टचं बटनच दाबलं नव्हतं. काहीतरी जोक होतेच. भजन चालू आहे आणि खूप छान वाटतं ऐकून. पावसामुळे सगळं वातावरण शांत झालेलं आहे. एवढा पाऊस पडला आज दिवसभरामध्ये, सगळीकडे एकदम पाऊस पाणी 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 आहे. अरे फुटलेत पाऊस इकडं होता नाही. हा सगळीकडे ना असं एकदम शांत वातावरण झालेलं आहे. पण बरं वाटतंय, बाहेर निघालो तर थोडं फ्रेश वाटतंय. वातावरण झाले एवढं बापरे. गाडी इकडे उभा केली. पाऊस पडला तरी पण गरमी हटत नव्हती म्हटले. आता थोडंसं शांत वाटायला म्हटलं, थंडी वाटायला. चला आता निघालो आहोत, बाहेर आलो आहेत गाडीकडे जाण्यासाठी. दाखवते तुम्हाला आम्ही कोणत्या काठियावाडीला जेवायला चाललो आहेत. इकडे किती अंधार अंधार झालेला आहे. लाईट आहे पण असं म्हणजे एकदम शांत वातावरण वाटत आहे. अभी बैठने का आम्ही जेवणात काय काय मागवणार आहोत, कसं हॉटेल आहे, तो सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.